ग्रामपंचायत आरक येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवरील कथित अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी विष्णू बुरे यांनी केली। याबाबत ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। 11 जून 2026 पर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई न झाल्यास 12 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलं। पंचायत समिती मंगळूरपीर येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवण्यात येणार आहे। प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण आहे की सन 2023 पासून ग्रामपंचायत आरक येथे जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे। अनेक वेळा तक्रारी निवेदने सादर करूनही अद्याप प्रभावी कारवाई झालेली नाही। सदर प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे उलट मलाच जीवे ठार मारण्याच्या धमक्या, तसेच बलात्कार, विनयभंग, गळा दाबणे, जीवे ठार मारणे अशा गंभीर गुन्ह्यामध्ये मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी गावी गेल्यानंतर माझ्या जीवाला धोका उद्भवू शकतो, माझ्यावर हल्ला होऊ शकतो किंवा परत तशाच गंभीर गुन्ह्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। तर आता मी कालच लेटर पाठवलेले आहेत। हे मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलं होतं 8/10/2024ला। त्या टायमाला वाघमारे साहेब होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही। तर आता हे कार्यकारी अधिकारी आहेत चव्हाण, अर्पित चव्हाण साहेब, फोनवर संपर्क याला फोन उचलत नाहीत आणि फोनचा रिप्लाय देत नाहीत। त्यांना पण 28/4/2026 या लेटर दिलेलं आहे। काल मी हे लेटर पाठवलेले आहेत सर्व अधिकाऱ्यांना। तर 2024ला 4/6/2024 हे जिल्हा अधिकाऱ्याचं लेटर आहे, तहसीलदाराला दिलं। तहसीलदारांनी BDO कार्यालयाला दिलं की हे शाळा तोडून टाका। तिथंही कुठलंही कारवाई झाली नाही। BDO कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत ते वेळेवर येत नाहीत, वेळेवर जरी आले तरी त्यांचा टाईमपास चालतो। सामान्य नागरिकांना अक्षरशः ते उन्हातानात असे हिनवतात, आता नाही नंतर या, नंतर लंच टाईम झाल्यानंतर याला गेलं। तर हा 24/2/2026 हे तहसीलदारांनी दिलं BDOला की तिथं कारवाई करा म्हणून। तिथं पण हे झालेलं आहे। आणि मंत्रालयामधून हे अमरावतीला गेलेलं आहे महसूल विभागात, तरीसुद्धा कारवाई नाही। परत मी लेटर दिलेले आहे, चालूच आहे माझा पाठपुरवठा। तर आता सदर मी गावी वास्तव्यास गेल्यानंतर माझ्या जीवाला धोका उद्भवू शकतो। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की वास्तव्य असल्याने जेव्हा मी मूळ गावी येईल, आरक गावी येईल, तेव्हा माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस संरक्षण मला देण्यात यावं। आणि त्यानंतर कोणताही हल्ला, जीवित धोका, अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस स्टेशनमार्फत प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात। तर आता मी एक लेटर पाठवलं आणि प्रेस कॉन्फरन्स यासाठीच घेतलेली आहे, कारण गेले 3 ते 4 वर्ष झालेले आहे मी पाठपुरावा करतो, कोणीही लक्ष देत नाही। ग्रामपंचायतले पुरा विभाग, ग्राम सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामसेवक सरपंच असेल, उपसरपंच असेल, शाळा समिती अध्यक्ष असतील किंवा ग्रामसेवक असेल, आमच्या गावातला ग्रामसेवक तो नसल्यागत आहे। कारण ग्रामसेवक एक गावचा एक प्रधान असतो किंवा PI मोठं पर्सनल, त्यांचे आपले जे काय आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल तो त्याच्याकडे मागू आपण, पण त्यांचा फोन बंद असतो। फोन बंद चालू झाला तर तो फोन उचलत नाही। आता 2 वर्षापासून तो पाठपुरावाच करत आहे। आता हे 23 आता याची मी प्रिंट काढली आणि हे पण तुम्हाला वाचून दाखवतो की नक्की काय दिलं त्याने। ही पण नोटीस दिलेली आहे त्या लोकांना, ही दिली 1/5/2026ला। त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे, या नोटीसमार्फत प्राप्त झाल्याच्या 24 तासाच्या आत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल। सदर अतिक्रमण स्वतःहून तात्काळ काढावे व मूळ जागा मूळ स्थितीत आणावी। अतिक्रमण का केले याबाबत लिखित कारणे किंवा रायटिंगमध्ये सादर करावीत, अन्यथा ग्रामपंचायत, पंचायत समिती, BDO कार्यालय यांच्या वतीने महसूल, पोलीस मदतीने अतिक्रमण जबरदस्तीने हटवले जाईल। यासाठी होणारा खर्च, डोमेशियल खर्च, कामगार खर्च इत्यादी आपल्याकडून वसूल करण्यात येईल। तसेच कायदेशीर कारवाई, दंड, गुन्हा दाखल करण्यात येईल। ही नोटीस अंतिम समजावी, याबाबत कोणतीही सबब चालणार नाही। हे नोटिसा दिलेल्या आहेत। आता याला जवळजवळ 1 महिना होत आला तरी कारवाई शून्य आहे। आणि ग्रामसेवकला विचारलं, ग्रामसेवक देवाचं करणं, कोणाच्या घरी बिमारी येऊ नये, दुश्मन जरी असेल त्याला हॉस्पिटलची पायरी चढायची वेळ येऊ नये, पण त्यांना कधीही फोन केला की माझं हे बिमार आहे, ते बिमार आहे, आणि खरोखर आता त्याची मुलगी ॲडमिट होती। तर साहेब, हे आता तुमचं कोणाच्या घरी दुःख येऊ नये, पण हे आलं आहे त्याला आपण काही करू शकत नाही। पण हे 2023 पासून तुम्ही नक्की काय करत होतात, नक्की कोणाच्या दबावाखाली तुम्ही अतिक्रमण हटवत नाही ते आम्हाला लिखित स्वरूपात द्या। पण आता अल्टिमेटम दिलेलं आहे मी पोलीस दिनांक 10 पर्यंत, जे आता येणारी 10 आहे, 10/6/2026
जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण पूर्णपणे हटवून त्याबाबत लेखी अहवाल सादर करावा, अन्यथा 12/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतकडून अतिक्रमण हटवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मला सहकार्य मिळालं नाही, त्यामुळे त्या सकाळी 12 तारखेला सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत अरग कार्यालयाची मी पूजा करणार आहे आणि झोपलेली जी सिस्टम आहे गावातली ग्रामपंचायत त्याला फटाक्याची आतिषबाजी करून त्यांना झोपेतून जागं करण्याचं काम करणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे। त्याच्यानंतर सकाळी 10 वाजता BDO कार्यालय पंचायत समिती या गेटसमोर हे जे सगळे निवेदनं दिलेले आहेत हे जाळून किंवा फाडून याचा निषेध व्यक्त करणार आहे। नंतर 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे आत्मदहन करणार आहे। याची जबाबदारी सगळी शासन प्रशासनाची राहील आणि संबंधित अधिकारी असतील, नागरिक असतील त्यांची राहील। आत्मदहन करताना किंवा निषेध व्यक्त करताना माझ्या जीवितास काही धोका निर्माण झाला, मला काही इजा पोचली तर त्याला जबाबदार जिल्हा अधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा समिती अध्यक्ष, ग्रामपंचायतले सर्व सदस्य आणि ग्रामसेवक हे जबाबदार राहतील। तर माझी विनंती आहे की माझ्या या निवेदनाला दाद देऊन तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी आणि ज्या लोकांनी अतिक्रमण करणाऱ्याला सपोर्ट केला त्याची योग्य चौकशी होऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि ते अतिक्रमण पूर्णतः हटवण्यात यावं अशी माझी मागणी आणि गावकऱ्याची मागणी आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।